स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हसवड पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट. 17,45,000चे 170 मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत म्हसवड पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. तंत्रज्ञानाची जोड पोलिसांची चिकाट्यांनी CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले तब्बल 170 मोबाईल फोन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलची अंदाजे किंमत 17,45,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. त्यानुसार हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना देण्यात आल्या. DB पथकातील पोलीस अंमलदार तसेच CEIR पोर्टलचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत महाराष्ट्रासह परराज्यातील मोबाईल धारकांशी संपर्क साधला. त्यातून नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. यापूर्वीही म्हसवड पोलिसांनी सुमारे 9,60,000 रुपये किमतीचे 48 महागडे स्मार्ट मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले होते. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी म्हसवड पोलिसांसह सातारा जिल्हा पोलिसांचे आभार मानले. दरम्यान आतापर्यंत म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना 170 मोबाईल फोन परत करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत अंदाजे 17,45,000 रुपये आहे. हरवलेले मोबाईल परत मिळवून देण्याची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी सांगितलंय. हे कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी घेतला. म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने तसेच म्हसवड शहराच्या नगराध्यक्षा यांच्या हस्ते काही मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.